संजय कुटे या ठिकाणी उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे, अध्यक्ष शरद पाणी पुरवठा संस्था अमरावती त्याचे श्री विजयराव देशमुख, डॉक्टर शुभांगी उंबरकर, त्याचप्रमाणे डॉक्टर समय बनसोड आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अतिशय जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिगत माझ्या दृष्टीने अतिशय हृदयाशी जुळणारा हा विषय आहे आणि म्हणून मुद्दामून मी या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिलो। विदर्भामध्ये गेल्या कार्यकाळामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। या आत्महत्येचं कारण काय याच्यावर पुष्कळ अध्ययन झालेलं आहे, पण त्यातल्या प्रमुख कारणामध्ये एक कारण असं आहे की आपल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अभाव ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे। कॉटन प्राइस मेकॅनिझम ही दुसरी समस्या आहे आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यात झाल्या। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपला उत्पादन जर वाढवायचं असेल तर त्यामधला एक प्रमुख भाग आहे जलसंवर्धन, आणि जोपर्यंत पाण्याची उपलब्धता होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबू शकत नाही। आता प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प टाकले पाहिजे, अनेक प्रकल्प झाली पाहिजे, ही अपेक्षा लोकांची आहे, पण शासनाच्या प्रायोरिटीमध्ये आणि एवढे पैसे देऊन हे कामं पूर्ण करणं यात अनेक अडचणी आहेत। मधल्या काळामध्ये मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये आणि बळीराजा योजना 2 योजनांच्या अंतर्गत त्यावेळी कमीत कमी 15 ते 16 हजार कोटी रुपये जे अपूर्ण प्रोजेक्ट होते ते पूर्ण करायला दिले। त्यातला बुलढाणा जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प होता आणि पश्चिम महाराष्ट्रामधला टेंभू, म्हैसाळ या सगळ्या प्रकल्पाला त्यावेळी पूर्ण करण्याकरता पैसे दिले। आणि मला अतिशय आनंद झाला की यावेळी आत्ता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळी मी जेव्हा मराठवाड्यातून हेलिकॉप्टरने सांगली जिल्ह्याकडे जात होतो त्यावेळी सांगोला आणि त्या सर्व भागामध्ये पाणी पोहोचलं। आडगाव आर पाटील यांचा तो मतदारसंघ आहे सांगली जिल्ह्यातला, आटपाडी, त्या सगळ्या भागामध्ये आता पाणी पोहोचलं। तो दुष्काळी भाग होता आणि म्हणून आज आपल्या विकासाचा, ग्रामीण आणि कृषी विकासाचा संबंध हा कृषी क्षेत्राशी आहे। आणि आपल्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे की आपल्या GDP ग्रोथमध्ये टोटल 52 ते 54% कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस सेक्टरचं आहे आणि जवळपास 22 ते 24% मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे आणि कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन 12 ते 14% फक्त आहे। आणि कृषी क्षेत्रावर जी जनता अवलंबून आहे त्याची लोकसंख्या आपल्या देशाची 60 ते 65% आहे। म्हणजे 60 ते 65% जी जनता आहे ती आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली आहे आणि त्यातूनच कोणाच्या मानेला खास सुटले म्हणून त्या लोकांनी आत्महत्या नाही केल्या, पण परिस्थितीची विवशता म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या। आणि त्यातला प्रमुख संबंध जो आहे तो पाण्याशी आहे। पाण्याच्या बाबतीमध्ये मोठे प्रकल्प आहे, मध्यम प्रकल्प आहे, लघु प्रकल्प आहे, मालगुजारी तलाव आहेत, हे सगळे सरकारी योजनेतून होतात आणि सरकार लेवलवर या सगळ्या योजनांचा आपण सगळेजण सरकारने काम केलं पाहिजे, आपल्या सगळ्यांची अपेक्षा पण आहे। पण सरकारमध्ये कोणाही पार्टीचं सरकार हो, एका वेळी 50 प्रकल्पाचं भूमिपूजन होतं, कारण भूमिपूजन होणार याच्यावर एक निवडणूक ते आमदार साहेब जिंकतात, दुसरी भूमिपूजन प्रत्यक्ष होऊन कामाला सुरुवात झाली म्हणून जिंकतात आणि प्रत्यक्षात त्या कामावर प्रोव्हिजन असते, काम असतं। जे गोसीखुर्दचं उदाहरण आहे की मुळात प्रकल्प जो होता तो होता 360 कोटीचा आणि आतापर्यंत त्या प्रकल्पावर 12,500 कोटी खर्च झाले। त्यातले 6,000 कोटी रुपये मी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून रॉटरीज म्हणून त्यावेळी दिले आणि आता प्रकल्प पुन्हा बंद पडलेला।
त्याचं पुनर्वसनही व्यवस्थित नाही झालं आणि आजही त्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत आणि त्यामुळे आता त्यातलं परत युटिलायझेशन आलं, पाणी आलं आता आणि जवळपास प्रकल्पाची कहाणी अशी आहे की असं जर केलं तर ते पॉलिटिकली शक्य नाही आहे की जेवढे पैसे आहेत तेवढे प्रकल्प. जसं आमच्याकडे सेंट्रल रोड फंड आहे तर तो दरवर्षी पेट्रोल डिझेलच्या सेसवर होतो, तर माझ्याकडे 700 कोटी रुपये आहे आणि माझ्याकडे विमानाने दिल्लीला आमदार साहेब पोचतात सगळे आणि मला म्हणतात माझं काम मंजूर करा. आता 7,000 कोटीच्या अगेन्स्ट मी 7,000 कोटीचे कामं मंजूर केले. अर्थात अनेक ठिकाणी सरकारमध्ये हे सगळे होता होता वेळ लागतो आणि त्यामुळे मी कसं तरी ते ढकलत नेतो. पण आता मी जर पलीकडे मंजूर केले तर होणारच नाही काम आणि म्हणून काम बजेट किती आणि मंजुरी किती याचा काही संबंध नसल्यामुळे जनता आनंदी होते, नारळ फुटतात, फोटो निघतात आणि प्रकल्प 25-25 वर्ष होत नाहीत आणि हे पॉलिटिकल मजबुरी आहे. त्याला राजकीय लेखांना दोष आहे आणि पाण्याला प्रायोरिटी नाही आहे. म्हणजे मी जेव्हा आमदार होतो तेव्हा बीटी देशमुख आणि आम्ही अनुशेषाच्या मुद्द्यावर खूप लढाई झाली. आम्ही ॲडव्होकेट जनरललाही आणलं होतं. विदर्भ मराठवाडा या भागातल्या मागासल्या भागाला पाणी कसं मिळालं पाहिजे म्हणून. त्यानंतर बरेच राज्यपालांच्या अधिकाराच्या खाली ते मंडळ स्थापन झालं. पण मुळामध्ये प्रश्न असा आहे की हे सरकारी लेवलवर मोठे प्रकल्प मध्यम प्रकल्प होत राहतील, यात आपल्या सगळ्यांना काही करता येण्यासारखं आहे का, हा खरा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यामध्ये विचार करायला जे पॉझिटिव्हिटी समोर ठेवून काम करतात आणि ज्यांना समाजाकरता काही करण्याची इच्छा आहे असे बरेच लोक माझ्यासमोरही बसले आहेत आणि ज्यांनी उत्तम काम केलेलं आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. या गोष्टी जर आपण सगळ्यांनी हा छोटासा प्रकल्प जर नीट चालवला तर याचा फायदा होईल. मी लोकांचं उदाहरण नाही देत, माझं उदाहरण देतो. माझ्याकडे 3 विहिरी आहे आणि उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये 1 तास पंप चालायचा. नंतर मी माझ्या गावच्या नदीचं खोलीकरण झालं, नाल्याचे खोलीकरण बाजूला केलं, नाले मोठे मोठे केले आणि आता मे महिन्यातही माझ्याकडे 8 तास पाणी चालतं. 60 एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आली आणि माझं उत्पन्नही वाढलं आणि 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप लावले आहेत आणि ड्रीप इरिगेशन आहे आणि चांगलं उत्पन्न होतं. पाण्यामुळे पुष्कळशा व्यवस्था झाल्या. आज आपल्या इथे वर्धा जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये गडाख साहेब बसले आहेत, त्यांच्या ह्याच्यात आम्ही NHIचे जे रस्ते बांधतो त्यात आम्हाला माती लागते. मी सगळ्या आमदारांना विनंती केली, सांगितलं, पण फारसा उत्साहाने कोणी भाग नाही घेतला. सर्वपक्षीय आमदारांना सांगितलं, पण देवेंद्रजींच्या मागे लागून त्यांनी एक चांगला कायदा केला की नदी नाल्याचं खोलीकरण जर केलं तर त्याच्यावर जे ॲग्रिगेट मटेरियल NHIने काढलं तर त्याच्यावर रॉयल्टी लागणार नाही. आणि म्हणून मला ज्यांनी परवानगी दिली त्यांच्या मी तलाव बांधले. गडाख साहेबांचा मी आभारी आहे. त्यांनी मला परवानगी दिली. मी पंजाबराव कृषी विद्यापीठ आम्ही NHI तर्फे फुकट 36 तलाव बांधले. व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये 9 तलाव बांधले. साहेबच सांगतील की आता त्यांच्याकडे मी बघायला गेलो, परवा हेलिकॉप्टरने बघितलं, आज तलावात पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मूर्तिजापूरच्या भागामध्ये वॉटर कॉन्झर्वेशन झालं, तिकडे खानपान पट्ट्यातही पाणी आलं आणि जे 350-400 एकर सिंचन होतं ते आता किती एकर झालं साहेब, 1200 एकर सिंचन झालं. आणि आताच त्यांनी मला सांगितलं की रेकॉर्ड ब्रेक सीड उत्पन्न पण झालं. म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे जसं उदाहरण आहे तसं बुलढाणा ते अजिंठा हा जगप्रसिद्ध रस्ता आहे. त्या रस्त्याला आम्ही कॉन्क्रीट रोडने बांधलं तेव्हा पाटील नावाचे बांधकाम विभागातले अधिकारी त्यांनी खूप मेहनत केली आणि चांगलं काम केलं आणि त्यांनी स्वतः याच्यात इंटरेस्ट घेतला, अभ्यास पण चांगला केला आणि त्यावेळी या पूर्ण रस्त्यावर तलाव बांधले, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं. जवळपास 17,000 धनगर समाजाची लोक तिथून मायग्रेट व्हायचे. गाव सोडून पावसाळ्यात निघून जायची बकऱ्या मेंढ्या घेऊन. पण आता त्या ठिकाणी आम्ही सगळे तलाव खोल केले, खोलीकरण रुंदीकरण केलं. त्याचा परिणाम असा झाला
की ते 17,000 लोक आता गाव सोडत नाही. आणि परवा बुलढाणा जिल्ह्यातले खासदार आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी मला सांगितलं की आता मक्याचे 2-2, 3-3 पिकं घ्यायला लागले आणि तुमच्या या प्रकल्पामुळे सगळीकडे हिरवं झालं आणि आमच्या जिल्ह्यामध्ये उत्पादन वाढलं. म्हणजे फुकट काम झालं. असे 1,000 तलाव जवळपास करण्याची संधी आमच्या विभागाला मिळाली. आणि त्यानंतर मी ज्या NGOमध्ये काम करतो, हे बसले आहेत इकडे सगळेजण, माधव कोटस्थाने, दत्ता जामदार, पाटील साहेब बसले आहेत. यांनी पुण्यामध्ये खडकवासल्याला चांगलं काम केलं. बाकी आपले अनेक लोक आहेत सगळी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जर या कामामध्ये पुढाकार घेतला आणि खताच्या रिकाम्या बॅग ज्या आहेत त्याच्यामध्ये रेती भरून जरी पाणी अडवलं तरी आपण खूप मोठा चमत्कार करू शकतो. आणि म्हणून पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा जो कार्यक्रम आहे हा सामाजिक संस्थांनी आणि विद्यापीठांनी या कामात पुढाकार घ्यावा या भावनेने नागपूर तुकडोजी महाराज कृषी विद्यापीठाच्या तर्फे आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम घेतला. याबद्दल मला मनापासून अतिशय आनंद आहे. मी आपल्या कार्यकारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. कारण विद्यापीठामध्ये नीड बेस्ड रिसर्च झाला पाहिजे. तिथल्या भागातला विकासामध्ये विद्यापीठाची भूमिका असली पाहिजे. नाही तर 6वं 7वं वेतन आयोग येत राहते आणि बाकीची जनता तशीच राहते. श्रीकांत जिचकार नेहमी म्हणायचे. आता मी त्यांच्याच मताचा आहो. मी आत्ता आपल्या गडाख साहेबांना सांगितलं की तुम्ही बियाणं तयार करा, ब्रँडिंग करा, विका आणि त्यातून प्राध्यापकांचे पगार द्या. आणि नाही आला तर त्यांना म्हणा पुढचे जेव्हा तेवढे पैसे तेव्हा मिळतील म्हणा. कारण शेक लागल्याशिवाय कोणी कामच नाही करत. म्हणून मी ज्यावेळी मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा मनोहर जोशींना मी सुचवलं होतं की कृषी विद्यापीठाला जमीन द्या, सीड प्लॉटची परवानगी द्या, ब्रँडिंग करायची परवानगी द्या आणि त्यांनी त्यांचा पगार काढायचा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेंडिचर त्यांनी काढायचा. नाही तर मग काही उपयोगच नाही. कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस खूप लोक आहे. तुम्हाला नाही म्हणत पण मी सरकारमध्ये सांगतो तुम्ही तर वर्मिकल्चर करायच्या लायकीचे नाही आहात. कशा करता सरकारमध्ये पाहिजे आणि जनतेने ते का सहन करायचं. हे फुकटछाप लोक आपल्याला नाही पाहिजे. गाय ठेवायची असेल तर दूध देणारी पाहिजे. नाही आमच्याकडे गाय आहे. अरे काय नाही, दूध नाही देत, बाकड आहे, मग ठेवून काय करायचं. शेवटी जनतेला पाहिजे दूध देणारी गाय. आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे की विद्यापीठाने यात इनिशिएटिव्ह घेतला आणि आपण सगळे त्याला खूप चांगलं काम करू शकतो. आणि मी तर एवढा विद्वान नाही आहे पण आता मला 13वी डिलीट मिळाली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठाचे डिलीट मिळाले. खरं म्हणजे माझं डिपार्टमेंट वेगळं आहे, टनेल्स, रोड, ब्रिजेसवाला आहे. पण मी सध्या 80% काम शेतीतच करतो, पाण्यात वगैरेच करतो. मी काही फार तिकडे लक्ष देत नाही. त्यामुळे या विषयामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर हे पाणी अडवा, पाणी जिरवा, नदी खोलीकरण, रुंदीकरण, मालगुजारी तलावाचा गाळ काढणं अशा प्रकारचे कार्यक्रम जर केले, मोठे मोठे सिंचन प्रकल्पात गाळ साचलाय तो बाहेर काढला आणि काही ठिकाणी आता आपण रेल्वेची कामं सुरू आहे, NHIची कामं सुरू आहे. तर जवळपासची कामं शोधून तुम्ही जर आलात आणि सांगितलं तर आपल्याला आम्ही फुकट काम करून देऊ. मी आता दिल्लीमध्ये 4 मोठ्या टेकड्या आहेत कचऱ्याच्या. पण सरकारमध्ये सगळेच विचार करणारे लोक आहेत, विद्वान आहेत, त्यामुळे निर्णय करायला अडचण राहते. मी 5-7 वर्ष मागे लागलो की या कचऱ्याला सॅग्रिगेट करू. कोणी करायचा याच्यावर खूप चर्चा झाली. आणि परवा मग आता दिल्लीच्या मुख्यमंत्री माझ्याकडे आल्या आणि आता त्यांनी सगळं धोरण ठरवलं नाही. आम्ही आत्तापर्यंत 80 लाख टन कचरा हा रस्त्यात टाकला. माझी खोडे मॅडमांना विनंती आहे की नागपूर महानगरपालिकेने नेदरलँडच्या कंपनीबरोबर एक प्रकल्प टाकला आहे भांडेवाडीला. त्याच्यामुळे कचऱ्याचं डंप यार्ड कमी झालं आणि त्या प्रकल्पात कचरा सॅग्रिगेट करून कचऱ्यापासून आता बायो CNG तयार होणार आहे, खत तयार होणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्याकडनं काही प्लास्टिक आपण जाळू शकू बॉयलरमध्ये, तेही पण मिळणार आहे RDF. आणि सुंदर प्रकल्प आहे. तुम्ही विद्यापीठात जरूर स्टडी करायला लावा.
आणि या प्रकल्पामुळे जी जागा रिकामी झाली ती ₹1 लीजवर 30 वर्षाकरता महानगरपालिकेने सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीला दिली. ते पण आमचं स्वप्न होतं की आपल्या नागपूरचे मुलं पुण्या मुंबईत नाही गेले पाहिजे. आता सिम्बॉसिसमध्ये 10,000 मुलं शिकतात आणि नागपूर शहरातल्या मुलांना 15% कन्सेशन आहे फीमध्ये. आणि आता बाजूची 50 एकर जागा नर्सिंग मुंगजीला दिली, KG to PG. म्हणजे कचराही हटला, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आल्या आणि आपल्या इथल्या मुलांना आता पुण्या मुंबईत जायची गरज नाही. आणि आता कचऱ्यापासून CNG तयार व्हायला लागला. 28 टन होणार आहे, अजून तो झाला नाही पण लवकरच होईल. आणि त्यात कचऱ्यापासून मिथेन तयार करून मिथेनपासून जसा CNG झाला तर मिथेनपासून हायड्रोजन तयार करता येईल. आणि हायड्रोजन तयार केलं तर हायड्रोजन हे फ्युचरिस्टिक फ्युएल आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या भागातले स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा विचार करून त्या प्रकारचं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना खूप याचा फायदा होईल. काल माझ्याकडे आपल्या इथे एक लॅबॉरेटरी येऊन राहिली आहे. हे जे इलेक्ट्रॉनिकमध्ये आपले सेमीकंडक्टर त्याचं टेस्टिंग करणारी. काल मी धापेडाला होतो, त्यांना घेऊन ते इन्व्हेस्टर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की मला 450 इंजिनियर्स पाहिजे आणि त्याचा मिहानमे टाकून द्यायला. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या इंडस्ट्रीला जी जशा प्रकारची मॅनपॉवर पाहिजे ती तयार करणं, या भागातल्या ग्रामीण भागामध्ये कोणती धोरणं आखून कुठल्या दिशेने आपल्याला जेणेकरून त्याचं काम होईल. जसं आज पाण्यावर काम केलं तसं माझं आपल्याला आणि गडाख साहेबांना विनंती आहे की आपण आता विशेषतः व्हाईट कोलवर काम केलं पाहिजे. आपल्या धुऱ्यावर आपण बांबू लावला पाहिजे आणि बांबू लावल्यानंतर त्याचे 7 किंवा 8 mmचे जर तुकडे केले तर ते आपण जळण्याकरता वापरू शकतो. आणि मी तुम्हाला एवढा विश्वास देतो कारण आता माझा मुलगाच एक 2,500 कोटीचा ॲडिशनल प्रकल्प पॉवर प्रोजेक्ट टाकतो आहे, हे समजतं तिथे. आणि त्या प्रकल्पामध्ये मी यांना आग्रह धरला की कोळसा नाही आता बांबू वापरायचा. तर मला रोज 600 ट्रक बांबू पाहिजे. तर 600 ट्रक बांबू म्हणजे 50,000 लोकांना काम मिळेल. आणि तो बांबू लावून उसाच्या भावाने बांबूची खरेदी करू आणि त्याच्यात कार्बन डायऑक्साईड कमी येणार आहे, त्यामुळे कार्बन न्यूट्रल होईल आपला भाग. आणि तो सगळा बांबू जर शेतकऱ्यांना लावला तर बांबू ग्रास आहे आणि तो बांबूच्या याच्यात वापरला तर व्हाईट कोल म्हणून आपल्याला वीजही मिळेल आणि एकीकडे आपल्याला हा प्रश्नही सुद्धा. आता ह्या प्रकल्पाकरता समयाला माहिती आहे की सिमेन्स कंपनी टर्बाईनचा टेंडर भरायला तयार नाही कारण युरोपियन देशात त्यांचं हेड ऑफिस आहे. त्यांनी निर्णय केला की कोळशापासून होणार असेल तर आम्ही टेंडर नाही भरणार. जगामध्ये अवेअरनेस आलेला आहे. त्यामुळे आता मी त्यावेळी आपले थर्मॅक्स कंपनीच्या लोकांना सांगितलं की तुमचा बॉयलर घेताना तुम्ही आम्हाला हे बांबूची व्यवस्था करून द्या कारण या प्रकल्पातून विदर्भातल्या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे. इनोव्हेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि म्हणून आज आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर पहिल्यांदा आपण जे जलसंवर्धन विषय मांडतो ह्याच्याबरोबर दुसरा एक विषय मांडला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काही लोक असं म्हणतात की देशात पाण्याची कमी आहे. हे पाण्याची कमी आहे हे जे म्हणतात हे बरोबर नाही आहे. मी स्वतः वॉटर रिसोर्स मंत्री होतो. आज किती पूर येतात. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या पुढे तेलंगणाने 80,000 कोटीचा मोठा प्रकल्प टाकला. काय कालस्वर काय हां, आता तो मीच मान्यता दिली होती त्याला. आता त्या प्रकल्पाच्या वेळी त्याच्या पुढे आंध्र प्रदेशमध्ये एक मोठा 60,000 कोटीचा प्रकल्प आहे. तोही पण मीच त्यावेळी पैसे दिले आणि मंजूर केला, पोलावरम. आता या पोलावरम प्रकल्प झाल्यानंतर हे जे पाणी येतं ओरिसातून महानदीतून जे छत्तीसगडमध्ये येऊन गडचिरोलीत येतं आणि ही गोदावरी पुढे जाते आंध्रमध्ये, तर ते 1300 TMC पाणी समुद्रात जातं. 1300 TMC.
तर मी त्यावेळी त्यांना असं म्हटलं की एवढं पाणी समुद्रात चाललं तर ते आपण वापरत का नाही. तर त्यावेळी आम्ही 49 प्रकल्प तयार केले होते आणि या प्रकल्पामध्ये हे जे पाणी समुद्रात जातं ते त्या ठिकाणी गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं कावेरीमध्ये आणि कावेरीचं पाणी टेल एंड टू तामिळनाडू. मी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्य दोघांना बोलावलं. तुम्ही कशा करता भांडता म्हटलं. हे पाणी नेण्याची योजना जर झाली तर तुम्हाला सगळ्यांना पाणी भरपूर मिळेल. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र पाण्याची कमीच नाही आहे. आणि इकडे उत्तरेमध्ये तर गंगा, यमुना दुथडा भरून वाहतात. नेपाळमध्ये अशी स्थिती आहे की आपण 6000 मेगावॅटचं एक धरण बांधायचं मी त्यावेळी ठरवलं. त्यात आधीच याच्यात सही होऊन गेली की 2000 कोटी रुपये नेपाळ देणार, कारण 58,000 कोटीचा प्रकल्प आहे. मग नेपाळजवळ पैसे नाही आणि 6000 मेगावॅट पॉवर होणार, त्यातली 4000 मेगावॅट भारताला मिळणार, 2000 मेगावॅट नेपाळला मिळणार. मग जेव्हा प्रधानमंत्री तिथले मला भेटले, मी त्यांना म्हटलं मला सांगणं बरोबर नाही, पण मी तुम्हाला एक सांगू का. ते म्हणाले काय. म्हटलं तुमच्यावर 2000 कोटी आहे का. म्हणजे नाही. म्हटलं तुम्ही हात वरती करा आणि तुम्ही सांगा 2000 कोटी रुपयाची किंमत आहे ती पॉवर मी भारताला देतो. ज्या दिवशी माझे 2000 कोटी निघतील त्या दिवशी पॉवर मला द्या. तोपर्यंत तुम्ही असं करा, 2000च्या ऐवजी 1500 द्या. 500 मेगावॅट तुमच्या राज्यात वापरा, नेपाळमध्ये वापरा आणि हा प्रकल्प होऊन जाईल. तर या केला प्रकल्प तर कधी बिहारमध्ये, ओरिसामध्ये पूरच नाही येणार, बंगालमध्ये. आज आपल्याकडे आपण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 3 नद्या पाकिस्तानला मिळाल्या, 3 नद्या भारताला मिळाल्या. आता ते जे बाकीच्या नद्याचं पाणी बंद करा तो मुद्दा वेगळा, पण ज्या 3 नद्या आपल्या अधिकाराच्या आहेत ते पाणी आपण पाकिस्तानला सोडतो. आणि इकडे पंजाब हरियाणामध्ये खूप बोलायला तयार नाही, एवढे भांडणं आहेत. मी दोघांना सांगितलं त्यावेळी याच्यामध्ये एकत्र भांडणं एवढी राज्याची की कोणी एकमत करायला तयारच नव्हतं. 1970 पासून 23 भांडणं पडली होती. मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना ठरवलं, सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि मी म्हटलं दरवाजा बंद करतो. मतलब जब तक आपका एकमत नहीं होता मैं दरवाजे नहीं खोलता. म्हटलं मी जवळपास 23 पैकी 19 झगडे मिटवले आणि आज त्याच्यानंतर 4 प्रकल्प आता हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये होणार आहे. आणि यमुनेमध्ये एवढं पाणी येणार आहे की 2090 पर्यंत दिल्लीला पाण्याचा प्रश्न राहणार नाही. आणि प्रकाश सिंग बादल मुख्यमंत्री आहे, त्यांच्या मतदारसंघात तिकडे एक इंदिरा कॅनॉल आहे, तो पूर्ण पंजाबमधून राजस्थानपर्यंत जातो. फुटला होता पूर्ण. त्याला 2,500 कोटी कॉन्क्रिटीकरणाकरता दिले. आणि आता स्थिती अशी आहे की राजस्थानच्या 7 जिल्ह्यांना ॲडिशनल पाणी मिळालं कारण कॅनॉल दुरुस्त झाला. त्यामुळे आपल्या इकडे पाणी भरपूर आहे. आपण पूर बघितले आहेत आणि म्हणून पूर जेव्हा होतो तेव्हा जसा आपल्याकडे पॉवर ग्रीड आहे, रोडचं ग्रीड आहे, नॅशनल ग्रीड आहे, तसं वॉटर ग्रीड तयार करण्याची आवश्यकता आहे. टेकिंग वॉटर फ्रॉम वन बेसिन टू अनदर बेसिन. आणि हे जर आपण केलं तर आता तो बुलढाणा जिल्ह्यात गोदावरीचं पाणी नेण्याचं प्रपोजल आहे, नळगंगा. ते असे अनेक प्रकल्प आहे, पण मोठी प्रकल्प करण्याकरता पैसा लागणार आहे, जमीन ॲक्वायर्ड करावी लागणार आहे, इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंटचा समतोल साधताना परवानगी घ्यावी लागणार आहे. हे जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होत राहील. पण प्रत्येक लहान गावामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी, तुम्ही सगळ्यांनी मिळून एखादी सामाजिक सेवा संस्था तयार करून विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातले नाले, नदी खोलीकरण केले, घराघरामध्ये पाण्याचं जलसंवर्धन केलं, तर मला असं वाटतं की आपण जसं नोकरी करतो आणि नोकरी करताना आपल्या पगारातली विशिष्ट अमाऊंट आपण बँकेमध्ये डिपॉझिट करतो आणि रिटायर्ड होतो तेव्हा PF आणि सगळे पैसे म्हणून एक मोठी अमाऊंट होते 20-25 लाखाची, ती बँकेत डिपॉझिट करून टाकतो आणि त्या व्याजावर मग आपण रिटायर्ड लाईफ घालवतो. मग आपण पाणी डिपॉझिट नाही करू शकत का? जर आज पुराचं पाणी असेल ते पाणी आपण वाचवू शकत नाही का? ते पाणी जमिनीमध्ये डिपॉझिट करणं हाच खऱ्या अर्थाने एक छोटा म्हटलं तर मोठा पण अतिशय सहज करण्यासारखा उपक्रम आहे. आणि ज्यात सेवाभावी संस्था, NSS, विद्यापीठ, कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक
यांनी आपल्या गावात जर हे केलं तर ही परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. एक यातली अडचण आहे की आपण हे जे खोलीकरण रुंदीकरण करत असताना आपल्या याच्यात एकंदर 10 प्रकारचे रॉक्स आहेत. जिओलॉजी, जिओफॉर्मॉलॉजी, मिनरॉलॉजी आणि क्रिस्टोग्राफी हे भूगर्भशास्त्रातले 4 पार्ट आहेत. आणि त्यामध्ये काही पाणी पिणारे रॉक आहे आणि काही पाणी न पिणारे आहेत. त्यामुळे तुम्ही हे काम करत असताना जोपर्यंत पाणी पिणारा रॉक लागत नाही तोपर्यंत खाली जाणं आवश्यक आहे. ते जे रॉक आहे त्याचे 10 प्रकार आहे. टाल्क, जिप्सम, कॅल्साइट, ॲपेटाइट, ऑर्थोक्लेट्स, क्वार्ट्ज, कोरंडम, डायमंड. तर डायमंड हे हार्डेस्ट मटेरियल आहे, पण आपल्याकडे सगळ्याच ठिकाणी चुनखडी आहे, कुठे वेगवेगळ्या प्रकारचे रॉक आहेत. तर तुम्हाला आपला हिमालय जो आहे, मी एवढे टनेल आणि रोड बांधतोय, आम्हाला हिमालय म्हणजे पहिले पाहिली टेकडीची गणपती, आपला जिथे ती टेकडी पाहिली, काळा दगड, मग सह्याद्री पाहिला. माझ्या मनामध्ये मी अनेक दिवसापर्यंत हेच फरक, हिमालय म्हणजे दगड आहे मोठा. मी जेव्हा हिमालयाच्या सगळीकडे फिरलो, उत्तराखंड आणि सगळ्या टनेल्स बांधताना, तेव्हा लक्षात आलं हिमालय म्हणजे मातीचा ढिगारा. मातीमध्ये एक छोटा पांढरा दगड दुष्कन खाली पडतो. आणि त्यामुळे प्रत्येक देशात, प्रत्येक भागात, रिजन टू रिजन, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट हा स्टार्टर वेगळा आहे. आणि म्हणून आपल्याला पाणी पिणाऱ्या स्टार्टर लागस्तोवर जमीन खोलीकरण करावं लागेल. रेल्वे करता, बिल्डिंग करता, रोड करता हे जे मटेरियल लागतं ॲग्रिगेट, ते महाराष्ट्र सरकारने GR काढल्याचा उपयोग करून कलेक्टरला जर विनंती केली तर ते मटेरियल जर मिळालं तर मला वाटते खूप मोठ्या प्रमाणात काम. आता या वाशिममध्ये हे काम करतात. वाशिम हा ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे आणि मी पण आता वाशिममध्ये काही प्रकल्प सुरू करतो आहे. त्या प्रकल्पामधून त्या जिल्ह्यामध्ये खूपच वाईट स्थिती आहे. गडचिरोली आणि वाशिम हे सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे. आणि आता भारत सरकारने ॲस्परंट ब्लॉक्स पण काढलेले आहेत की ज्याचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत. त्याचा वेगळा विचार करण्याची गरज आहे. आणि या सगळ्यामध्ये पाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण पाणी आल्यानंतर केवळ तिथे आपण थांबलो तर आपलं पूर्ण यश नाही आहे. पाणी आल्यानंतर कोणतं क्रॉप लावायचं आणि क्रॉप लावताना एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करायची आणि त्याचं आपलं प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवायची, उत्पादन जास्त कसं वाढवायचं हेही महत्त्वाचं आहे. नाही तर 1 लाख रुपयाचं इन्कम आणि 95,000चं खतं, बियाणं कसं परवडणार. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह जैविक खत असेल, ऑर्गॅनिक मॅन्युअल असेल, निरनिराळ्या प्रकारचे, आता आमच्याकडे आम्ही केसापासून ॲम्युनो ॲसिड तयार करतो. तो ॲम्युनो ॲसिड बेस्ड मायक्रोन्यूट्रियन्स तयार करतो. त्याचबरोबर आता मी रशियातून हे ऑर्गॅनिक कार्बनचा आपण हे आणलं आहे, केमिकल आणलं आहे ऑर्गॅनिक. फार चांगला परिणाम आहे लॅबॉरेटरीत. आपल्या गडाख साहेबांनी बरेच प्रयोग केले आहेत. येणाऱ्या काळामध्ये मी आत्ताच त्यांना सांगितलं की माझ्याकडे एका एकरात 14.5 क्विंटल तूर झाली ऑर्गॅनिक. मग ते मी 75 क्विंटल झाली टोटल. मी ती सगळी डाळ तयार केली आणि डाळ तयार करून पुरती सुपर बाजारामध्ये विकायला ठेवली. आता माझी 160 रुपये किलो भाव ठेवला. माझी 80% डाळ विकल्या गेली. 10%च त्या स्टोअरला दिले तरी मला बाकी पैसे मिळाले. मग आता माझ्याकडे कांदा झाला. आता माझ्याकडे जवळपास 15 टन असेल. तर मी आता त्याला म्हटलं की याचे 1-1 किलोचं पॅकेज केलं आणि तो 1-1 किलोचा 1-1 कांदा आहे. उत्तम सफरचंदासारखी चव आहे, ऑर्गॅनिक आहे पूर्ण. आणि तो खातो त्याला खूप आवडतो. परवा ते स्पेनमधून आम्ही 25 शेतकरी घेऊन इथे स्पेनमध्ये गेलो होतो. तर स्पेनचे लोक इथे आले होते, आनंदराव होते त्या दिवशी. त्यांना कांदा दिला, त्यांनी नुसताच कांदा खाल्ला, एवढा आवडला. तर आपल्याला आता बियाण्यामध्ये, फर्टिलायझरमध्ये आपल्याला ड्रोननी स्प्रेइंग केलं म्हणजे शेतकऱ्याचं ट्रेनिंग पण तुम्ही करा की आपण ऑर्गॅनिक मॅन्युअल वापरलं पाहिजे. मला जे उत्पादकांचं भूसुरक्षा खत आहे त्याचा फायदा झाला. ॲमिनो ॲसिड वापरलं, ड्रोननी स्प्रेइंग केलं. आणि ड्रोननी स्प्रेइंग केल्यानंतर जर आपण 1 एकर उसाला 4 पोते युरिया, 4 पोते मिश्र खत टाकत असू तर ड्रोनमध्ये 2 बाटल्या युरियाच्या आणि 2 बाटल्या सुपलाच्या म्हणजे 5,000 ते 6,000 रुपये एकरी बचत होते. आणि मला 88 टन उत्पन्न झालं.
त्यामुळे येणाऱ्या काळात नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत वापरता येईल. ड्रोननी स्प्रेइंग करणं आवश्यक आहे. आणि माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे. ते निंदन वगैरे तेच करतं. आणि ड्रोनही आहे आणि आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. तो फुकट आहे, कारण माझ्या घरावर सोलर लागला आहे. तर मी एक नवीन काम सुरू केलं की माझ्या आसपासचे 3 एकर 4 एकरचे जवळपास 25 एकरचे आता 10-12 शेतकरी निवडले. आणि त्याच्यावर बियासाठी पैसे नाही, ह्याच्यासाठी मी त्यांना मी तुम्हाला प्रॉफिट देतो. आणि मी आता ती काय केली, यावेळी आता कालच मी गावात, आता मी चाललो गावालाच जाणार आहे, मी पूर्ण जमीन नांगरून टाकली इलेक्ट्रिकमध्ये. तो 1.5 तासात चालतो. तर मी त्याला सांगितलं आमच्या म्हणतात की सकाळी 5:30ला चालू कर ट्रॅक्टर, 1.5 तास काम कर, पुन्हा आपल्याकडे येऊन पुन्हा चार्ज कर, मग पुन्हा जा, असं 2-3दा कर. तर माझा डिझेल फुकट, डिझेलचा खर्च नाही. त्यामुळे माझी जमिनीचा नांगरणीचा खर्च 0, बियाणाचा खर्च करायचा आहे, द्रोण माझ्याकडे आहे. तर मी त्या निमित्ताने त्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे असेच तुम्ही केवळ पाणी आणून नाही चालणार, शेतकऱ्याला पाणी आल्यानंतर ड्रिपचा वापर करणं, उत्तम बियाणाचा वापर करणं, क्रॉप पॅटर्नमध्ये कोणतं पीक प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे ते त्याला लावायला लावणं. आणि हे शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आपण पहिले मका होता, 1.5 वर्षापूर्वी मक्याचा भाव होता 1200 रुपये क्विंटल आणि त्याची MSP होती 1800 रुपये क्विंटल. मी खूप पुष्कळ वाद झाले आणि मी सांगितलं मक्यापासून आपण इथेनॉल तयार करू, आणि सरकारने शेवटी परवानगी दिली. आज आपल्याला सांगताना आज मक्याचा भाव 2600 रुपये क्विंटल आहे. 110 दिवसात मका येतो. लोक 2-2, 3-3 पिकं घेतात. आणि यावर्षी आता कृषी मंत्र्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, पूर्ण देशात मक्याला भाव मिळाल्यामुळे 1900 ते 2200 तो किती आला तरी स्थिर होईल. त्यात प्रॉफिट असल्यामुळे शेतकऱ्यांनी मका लावला. तेव्हा कोणत्या पिकाचं शॉर्टेज आहे, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये कोणतं क्रॉप लावलं म्हणजे आपल्याला भाव मिळेल, हे शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये पाण्यापासून, बियाण्यापासून, खतापासून उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादनापर्यंत, आणि मग उत्पादनाची विक्री कशी करणं इथपर्यंतही पण आपल्याला मार्गदर्शन करावं लागेल. कारण दुर्भाग्य असं आहे की आपला शेतकरी या बाबतीमध्ये निश्चितपणे एवढा एज्युकेटेड नाही आहे. आणि म्हणून विद्यापीठातल्या अतिशय सुशिक्षित आणि उत्तम मुलांनी जर या इंटिग्रेटेड पाणी परिषदेपासून A to Z सोल्युशन फॉर ऑल प्रॉब्लेम्स, याला पैसा नाही लागणार, हे जर तुम्ही दिलं तर विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. विदर्भातल्या शेतीचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून नक्कीच आपण हे चित्र बदलवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एका चांगल्या कामाची सुरुवात आपण सगळ्यांनी केली आहे. याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार. परिस्थितीवश आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या समस्येकडे सरकारने सहृदयतेने बघायला हवे आणि याची कारणे शोधून उपाययोजना राबवायला हवी.